सिद्धेश्वर यात्रा यशस्वी करण्यासाठी जो काही कृती आराखडा आखून दिलेला आहे त्यानुसार सर्वांनी काम करावं असं आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आयोजित केलेल्या बैठकीमध्ये केलं आहे। श्री सिद्धेश्वर महायात्रा दिनांक 12 ते 16 जानेवारी 2025 या कालावधीत होणार आहे। या कालावधीत संपूर्ण महिनाभर दररोज श्री सिद्धेश्वर मंदिर आणि होम मैदान येथील मनोरंजन नगरीमध्ये हजारो भाविक नागरिक येतात। त्यामुळे या सर्व नागरिकांची सर्व प्रकारची सुरक्षा आणि यात्रा यशस्वी करण्यासाठी संबंधित शासकीय विभाग प्रमुख आणि सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटी यांनी कृती आराखड्याप्रमाणे सोपवण्यात आलेली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित श्री सिद्धेश्वर महायात्रा 2025 अंतर्गत पूर्वतयारीच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद बोलत होते। यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपविभागीय अधिकारी सुमित शिंदे, शहर पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, शहर पोलीस वाहतूक उपायुक्त सुधीर शिरवाडकर, उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक भाग्यश्री जाधव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मनोज ठाकरे यांच्यासह पंच कमिटीचे सदस्य उपस्थित होते। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले, श्री सिद्धेश्वर मंदिर परिसर अक्षता सोहळा कार्यक्रमाच्या ठिकाणी हजारो भाविक उपस्थित राहतात। या दृष्टीनं पोलीस विभाग, महापालिका आणि मंदिर समितीनं गर्दीचं योग्य नियंत्रण करावं, भाविकांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी। संपूर्ण यात्रा कालावधीसाठी किती आराखड्याप्रमाणे प्रत्येक शासकीय विभागानं त्याचा एक नोडल अधिकारी नियुक्त करावा। होम मैदान येथील कार्यालयात उपस्थित राहतील याची दक्षता घ्यावी। होम मैदान येथे जे मनोरंजन निर्माण केली जाणारी आहेत त्या ठिकाणी स्टॉलची व्यवस्थित रचना करावी, गर्दीचं नियंत्रण करावं। याचबरोबर फूड स्टॉल जवळ अग्निरोधक सिस्टीम बसवावी, 2 ते 3 कर्मचाऱ्यांची यासाठी नियुक्ती करावी। याचबरोबर तात्पुरतं रुग्णालय स्थापन करून त्या ठिकाणी नियुक्त वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी यांची यादी प्रशासनाला सादर करावी असंही ते म्हणाले। राज्य वीज वितरण कंपनी आणि विद्युत निरीक्षक यांनी होम मैदानावर देण्यात येणारे विविध वीज जोडणी व्यवस्थित आणि सुरक्षेच्या दृष्टीनं योग्य राहील याची खात्री करावी। सार्वजनिक बांधकाम विभागानं सर्व विक्रेत्यांचे स्टॉल व्यवस्थित आहेत याची खात्री करावी। मंदिर परिसर, होम मैदान येथे आपत्कालीन व्यवस्था कार्यान्वित करण्यात यावी। दिनांक 12 ते 16 जानेवारी या दरम्यान पुरेसा बंदोबस्त करावा। प्रारंभी निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार याचबरोबर श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटी आणि शासकीय यंत्रणांनी आपापली जबाबदारी घेऊन केलेल्या कामकाजाची माहिती त्यांनी दिली। यात्रा कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत करावयाची कार्यवाही बाबतीतही त्यांनी मार्गदर्शन याप्रसंगी केलं।